परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबरला आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी दगडफेक जाळपोळ झाल्यानं हिंसाचार उफाळला। या प्रकरणी अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यानंतर हे प्रकरण कोणत्या तपास यंत्रणेकडे जाईल हे कळणार आहे। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। परभणीमध्ये 10 डिसेंबरला संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या अपमानावरून वाद पेटलाय। एका माथेफिरूने संविधानाची मोडतोड केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। संबंधित व्यक्ती माथेफिरू नसून व्यवस्थित असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला। विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे। हा काय माते फिरू नाही, हा व्यवस्थित आहे आणि त्याचं कुटुंबही आहे अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेला आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारी मागणी आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबरला आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानं हिंसाचार उफाळला। या प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनं वाद तापलाय। मार लागल्यानं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात समोर आलं। त्यामुळे आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलंय। ते एका ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे त्यांना जिथनं पकडलेलं आहे शांततेने बसलेले आहेत, वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि 4 दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आतमध्ये होते त्यांनी आम्हाला असणारं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जे काही पोलीस ऑफिसर असतील त्यांच्यावर 302 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या संपूर्ण घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून हायकोर्टच्या करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि मृत व्यक्तीच्या घरच्यांना त्याच्या नातेवाईकांना 50 लाखाची एक रक्कम एक मदत म्हणून आणि एक शासकीय नोकरी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी प्रकारची आमची मागणी होती, पण स्थगन आम्हाला बोलू दिलं नाही। त्या दिवशी आमचा आवाज दाबण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मार लागल्यामुळे समोर आल्यानंतर आंबेडकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। सोलापूरमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून आत्मभान मूक रॅली काढण्यात आली, तर जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे। महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मूकमोर्चेच्या आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं। परभणीतील घटनेवरून पोलीस प्रशासन अडचणीत आलाय। आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयश ठरल्याचा आरोप सध्या केला जातोय, तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणीही पोलीस सध्या संशयाच्या भोवऱ्यात आलेत। त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांवर काही कारवाई होणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर चौतमलसह अक्षय मुंडे, परभणी, पुढारी न्यूज।